मी श्याम. त्या दिवशी सकाळी कामाला जाण्याची खूपच घाई होती. सकाळी उठायला थोडासा उशीर झाला आणि त्याच वेळेस पाणी कधी रूममध्ये येऊन गेलं समजलंच नाही. म्हणून आंघोळीसाठी मी गेलो. समजलं की नळाचं पाणी भरलं नसल्यामुळे आता आंघोळीला पाणीच नाही. आमच्या शेजारी एक बाई राहायची. ती एकटीच होती आणि ती नेहमी घरी असलं की घरी पाणी भरून ठेवायची. मी तिच्याकडे गेलो. त्यावेळेस ती स्वयंपाकात गुंतली होती. ती पण कामाला जायची. त्यावेळेस मला अचानक त्यांच्या घरापुढे पाहून ती थोडीशी आश्चर्यचकित झाली आणि मला म्हटली की काय हो. मी म्हटलं की बघा ना, मला ऑफिसला जायचं आहे, कामाला जाण्याची घाई आहे आणि नळाचं पाणी गेलं. आजच्या दिवस तुमच्या शॉवरला आम्ही आंघोळ करू का? आमचे संबंध खूप वर्षांपूर्वीचे होते. आम्ही एकमेकाला खूपच चांगल्या पद्धतीनं बोलायचो. त्यावेळेस तिने म्हटली की बरं ठीक आहे, इथेच मग आंघोळ करून जावा. मी तिच्या बाथरूममध्ये गेलो. शॉवर खाली आंघोळ करत होतो. ती स्वयंपाकात गुंतली होती. खूप वेळ मला आंघोळीला लागतो. तिला आधी वाटलं की मी आंघोळ करून घरी गेलो आहे. अचानक ती आतमध्ये आली आणि ती आश्चर्यचकित झाली. मी कारण की तिथेच होतो. मला अगदी वेगळ्याच पद्धतीत पाहून ती आश्चर्यचकित झाली. पण माझ्या हातात तिचं बाजूला ठेवलेलं एक कापड होतं. त्यावेळेस तिला थोडासा माझ्यावर वेगळाच शक आला. नंतर ती लाजली आणि माघारी गेली. पण तिथून पुढे आमचं चांगलंच जमू लागलं. मला तर तिच्याविषयी अजूनच जास्त प्रेम आणि आकर्षिक वाढू लागलं. पण एक दिवशी असंच कारण काढून मी ज्यावेळेस संध्याकाळी त्यांच्या घरी गेलो आणि रात्री त्यांचं सौंदर्य मी कसा आनंद घेतला आणि त्या सुंदर क्षणाचा त्यांना पण कसा आनंद दिला, तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करा. आणि त्याच्या आधी चला मग कथेला सुरुवात करू. या कथेला साधारणत काहीच महिने झाले असतील, पण अजूनपर्यंत तो अनुभव आहे असाच माझ्या नजरेसमोर आहे. माझं नाव श्याम. माझं शिक्षण वगैरे एवढं झालं नव्हतं. आम्ही पहिल्यापासून एका कारखान्याच्या कॉलनीमध्ये राहायचो. आमच्याच बाजूला एक घर होतं आणि ते स्वतःचं त्यांचं घर होतं. त्या बाई एकट्याच राहायच्या. खूप वर्षांपासून आमचे नातेसंबंध अगदी चांगले होते. त्यामुळे काही मला लागलं तर मी नेहमी त्यांच्याकडे हक्काने मागत असायचो. दिसायला त्या देखण्या आणि सुंदर होत्या. मी जिथे कामाला होतो तिथून यायला मला खूप वेळ व्हायचा. संध्याकाळ होऊन जायची आणि त्यामुळे संध्याकाळ झाली की सकाळ मला उठायला उशीर. मी जनरल शिफ्टमध्ये काम करायचो. जाताना मी अगदी फ्रेश होऊन व्यवस्थित जायचो. दिसायला मी देखणा असल्यामुळे सहज माझ्या प्रेमात कोणीसुद्धा पडायचं. आणि पण मी कधी असं वाईट नजरेने कोणाकडे पाहिलं नव्हतं. एक दिवशी सकाळी मी जात असताना कामावरती त्या शेजारची असलेली शांताबाई, तिला सगळे शांताच म्हणायचे, त्या माझ्याकडे आल्या आणि मला म्हटल्या की अरे तू गावामधून जात असेल तर मला पण गावामध्ये सोड, माझं थोडंसं काम आहे. मी म्हटलं की बरं ठीक आहे. त्यावेळेस त्या म्हटल्या की जाताना मला हाक मार, तोपर्यंत मी घरातलं आवरते. मी माझ्या ऑफिसच्या कामामुळे थोडीशी घाई गडबड करायचो. सकाळी 9 वाजता जावं लागायचं रूममधून बाहेर. घरचे मला तसे डबा द्यायचे, पण सगळे आमचं गावाकडे घर होतं, सगळे तिकडे गेले होते. मी मात्र कामासाठी इथे थांबलो होतो. मी अंगाने अगदी सडपातळ आणि शांत स्वभावाचा होतो. मी खूपच रागीट पण नव्हतो आणि जास्त बोलकासुद्धा नव्हतो. मी माझ्याच नादात असायचो. त्या दिवशी असंच घडलं. चुकून कामाला मी आहे असाच आलो. येताना ते शेजारच्या शांताबाईला हाक मारली नाही. त्या माझ्यावर खूपच रागवल्या. संध्याकाळी ज्यावेळेस मी कामावरून घरी आलो आणि नेहमीप्रमाणे मी त्यांना बोलायला गेलो त्यावेळेस त्यांनी मला इग्नोर केलं आणि घरात निघून गेले. मला मात्र हे सहनच झालं नाही की नक्की त्यांनी असं माझ्यासोबत का वागले असतील. नंतर मी विचार केला. संध्याकाळी ज्यावेळेस जेवण झालं त्यावेळेस त्या नेहमी घराच्या बाहेर असायच्या. दिसायला सुंदर असल्यामुळे शेजापाजारी आणि गल्लीतले सगळेच त्यांना बोलायला तरसायचे. सकाळी
तर मला त्यांनी इग्नोर केलं. मात्र संध्याकाळी ज्यावेळेस जेवण झाल्यानंतर त्या बाहेर बसल्या होत्या, मी त्यांना बोलण्यासाठी गेलो. म्हटलं की अहो, सकाळी कामाची घाई होती, त्यामुळे मला समजलंच नाही की तुम्हाला हाक मारण्याची. त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे एकदा तरी आवाज द्यायचा. मी म्हटलं कामात होतो. त्यावेळेस त्यांनी म्हटल्या बरं जाऊ दे. आणि मी म्हटलं की काय तुमची खरेदी करायची होती. त्यावेळेस त्या म्हटल्या की दुकानात जायचं होतं, मला काही कपडे घ्यायचे होते. मी जास्त लक्ष दिलं नाही, पण तिथून पुढे मला त्यांच्याविषयी एक वेगळंच आदर निर्माण झाला होता. कारण की एवढंसुद्धा होऊन त्या मला चांगल्या प्रकारे बोलत होत्या. नंतर एक दिवशी घरातील उठायला मला उशीर झाला आणि आंघोळ करून कामावरती पण जायचं होतं. रविवार दिवस असल्यामुळे सकाळी लवकर पाणी सुटतं आणि नेहमीपेक्षा अर्धा तास रविवारी रूममध्ये जास्त पाणी राहायचं. मला सकाळी उठायला उशीर झाला. रविवार होता, पण अचानक माझ्या साहेबांचा फोन आला आणि कामावर अर्जंट यावं लागतंय असं त्यांनी सांगितलं. मी घाईमध्ये उठलो आणि आंघोळ करण्यासाठी जाऊ लागलो. त्यावेळेस समजलं की आज तर पाणीच भरून ठेवलं नाही. मला मात्र असं कामावर जाऊ वाटायचं नाही फ्रेश झाल्याशिवाय. त्यावेळेस मी शेजारी असलेल्या शांताबाईच्या घरी गेलो. त्या मात्र किचनमध्ये होत्या. त्या म्हटल्या काय रे आज काय अचानक. मी म्हटलं की मला कामावर जायचं आहे, पण रूममध्ये पाणी नाही, तुमच्या शॉवरला आंघोळ करू का. त्यावेळेस त्या म्हटल्या की बरं ठीक आहे, आता म्हणतोय तर कर. इथून पाणी तर नेणं जमणार नव्हतं, म्हणून मग मी माझे कपडे घेऊन आलो आणि बाथरूममध्ये मस्तपैकी आंघोळ करू लागलो. त्यावेळेस मला दिसलं की त्यांनी नक्की त्या दिवशी कोणतं कापड आणायला गेल्या होत्या. बाजूलाच ठेवलं होतं. मी पाहत होतो. अचानक त्यांनी समोरच आल्या आणि मलाच माझी लाज वाटली. त्या म्हटल्या अरे काय करतोय. मला वाटलं गेलाची आंघोळ करून कधीच. मी म्हटलं की नाही, मला थोडंसं आंघोळीला उशीर लागतो, त्यामुळे आज होऊन मी इथेच आहे. त्यावेळेस माझ्या हातामध्ये काही वेगळंच पाहून त्या खूपच लाजल्या. मला त्यावेळेस काही बोलल्या नाहीत. नंतर त्या कामामध्ये गुंतून गेल्या. मी आंघोळ करून घरी आलो आणि नंतर ऑफिसला गेलो. माझ्या नजरेसमोर त्याच होत्या. ते एवढ्या सुंदर आहे हे मी ओळखलंच नव्हतं. आजपर्यंत मला कधी त्यांच्यामध्ये असं वेगळेपणा दिसलाच नव्हता. कारण की त्या वागायला साध्या भोळ्या जरी असल्या तरी कधी कोणाला समजायचं नाही त्या काय करतात. सगळेच त्यांच्याविषयी वेगळा विचार करायचे. मात्र आता मला समजू लागलं होतं. माझ्या पण भावना त्यांना बघितल्यावर चांगल्याच ताज्या होऊ लागल्या होत्या. मी मात्र माझ्याच नादामध्ये होतो. आणि येत असताना नेमकं त्यावेळेस माझ्या मित्रांनी त्याचा एक किस्सा सांगितला. त्याचं लग्न झाल्यामुळे रोजच तो घरी सुख घेत आहे आणि त्या क्षणाचा चांगलाच आनंद घेत आहे. मी मात्र आता एकटा होतो. आता लग्नाचं वय होऊन गेलं तरी मात्र मला एकट्याला राहावं लागत होतं. मी मात्र आता ठरवलं की शांतालाच विचारायचं काहीसं आणि आपलं मन हलकं करायचं. ज्यावेळेस मी घरी गेलो त्या स्वयंपाकात गुंतल्या होत्या. त्या किचनमध्ये असताना मी अलगद आलो. सुरुवातीला आम्ही दारामध्ये उभा राहिलो होतो आणि पाहून फक्त माझे डोळे अगदीच तृप्त करत होतो. मात्र अचानक त्यांना माझी चाहूल लागली आणि त्या मला म्हटल्या की काय रे कधी आलास. मी म्हटलं की उशीर आलो ना, काय करताय. त्यावेळेस त्या म्हटल्या काही नाही, जेवण. मी येऊ काय जेवणाला, आज चांगलाच भाजीचा वास येतोय आणि तुमच्या हातच्या पोळ्या खूप दिवस झालं नाही खाल्ल्या. त्या म्हटल्या की हो अरे ये ना, तुझंच घर आहे असं समज, जेव्हा तुला यायचं आहे तेव्हा तू येऊ शकतो, तसं काही नाही माझं. मी म्हटलं की चालेल ना, आजच येतो. त्या मला बोलवण्यासाठी येतील हे मला 100% माहीत होतं. मुद्दाम घरामध्ये मी असा काही अगदी वागत होतो आणि वावरत होतो की जेणेकरून त्यांना माझ्याविषयी पण काही वाटावं म्हणून. त्या दिवशी मी मात्र नुसता टॉवेलच घातला होता आणि तसंच झोपण्याचं सोंग करत होतो जेणेकरून अगदी ते माझ्याजवळ येतील. माझ्या घरामध्ये तसा बेड नाही, मी जमिनीवरच झोपतो. 2च रूम आहे. आतमधल्या रूममध्ये किचन आणि बाहेर हॉल, बाजूलाच बाथरूम आहे. मुद्दा आम्ही दरवाजा पुढे ढकलला आणि झोपेचं सोंग घेतलं. त्या मला हाक मारत होत्या. संध्याकाळचे 9-9:30 वाजले होते. मात्र तरी पण मी त्यांच्या आवाजाला काहीच प्रतिसाद देत नव्हतो. हे पाहून त्या रूममध्ये आल्या आणि मला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि म्हटल्या की अरे श्याम उठ ना.
त्यावेळेस अचानक मी त्यांच्याजवळ सरकलो आणि अलगदपणे त्या माझ्या खूपच मिठी झाल्या. मी झोपेमध्ये बोलत असल्याचं सूंग केलं आणि म्हटलं की तुम्हाला तर खूप दिवसापासून जवळ घ्यायचं होतं, आज तुम्ही आला. त्यावेळेस थोड्याशा त्या रागवल्या आणि त्यांनी मला दूर खेचलं आणि म्हटल्या की काय करतोय हे. थोड्याशा रागात त्या बोलल्या. त्यावेळेस मी अगदी झोपेतून उठण्याचं सूंग केलं आणि म्हटलं की तुम्ही होय, माफ करा, मला काहीच समजलं नाही. मात्र त्यांना जे काही समजायचं होतं समजलं. घाई गडबडीत त्यांनी मला पाहिलं. मी खूपच आज कमालीचा दिसत होतो हे मात्र त्यांना समजलं. त्या म्हटल्या की अरे काय करतोय. मी म्हटलं की अहो कामावरनं आज खूपच कंटाळा आला होता. कंटाळा आल्यानंतर मी आहे असा आज झोपी गेलो. युनिफॉर्म माझा काढला आणि लक्षातच राहिलं नाही, मी वेगळ्याच ह्याच्यात होतो. त्यामुळे मी तुमची माफी मागतो. त्या म्हटल्या बरं जाऊ दे, तुला भूक लागली की नाही. अरे किती मी तुला आवाज देते. मी म्हटलं की हो खूपच भूक लागली आहे, तुम्ही जावा आम्ही येतोच. त्या म्हटल्या की बरं लवकर ये. जात असताना त्यांनी पुन्हा वळून माझ्याकडे पाहिलं आणि तेव्हाच मला समजलं की आज त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी काहीतरी नक्कीच आहे ते. त्या गेल्यानंतर मी लगेच अगदीच फ्रेश होऊन त्यांच्या घरी गेलो. त्यांनी जेवणाचं ताट केलं होतं. आम्ही जेवलो आणि त्यांच्या सोफ्यावर मी बोलत बसलो होतो. त्यावेळेस त्या बोलता बोलता म्हटल्या काय रे, कोणतं स्वप्न पाहत होता आणि अचानक मला जवळ का खेचलं. मी म्हटलं की माझ्याकडून ते चुकून झालं, मी स्वप्नात असं पाहत होतो. त्या म्हटल्या काय. त्यावेळेस नकळता मी म्हटलं की तुम्ही मला खूपच आवडता आणि सारख्याच माझ्या नजरेसमोर येता. हे खून ते सुरुवातीला काहीच बोलले नाहीत, त्यामुळे मला खूपच अस्वस्थ वाटू लागलं की मी उगाच असं त्यांना बोलून दाखवलं, कारण की त्या माझ्याविषयी आता वेगळाच विचार करतील आणि मला ओरडतील पण. पण त्या हसल्या आणि म्हटल्या की होय का, तू तर मात्र आजकाल चांगलाच अगदीच हुशार झालायस की आणि चांगला देखणा पण दिसतो. मी म्हटलं की तुम्हाला आवडत नाही ना मी. त्या म्हटल्या नाही रे, तसं नाही. मग तुम्ही असं मला सारखं इग्नोर का करता. मला तर तुम्हाला खूप प्रेम करायचं आहे आणि खूप सुख द्यायचं आहे. त्यांना मात्र आता समजलं की माझ्या मनात काय आहे ते. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की नक्की काय करायचं आहे. मी अलगद त्यांच्याजवळ गेलो आणि हळूवारपणे कानात म्हटलं की तुम्ही मला करून दिलं तर खूप काही करायचं आहे. त्या खूपच लाजल्या. आता आमच्यामध्ये नातं चांगलंच मैत्रीपूर्ण झालं होतं आणि मला माहिती होतं की नात्यामध्ये चांगली मैत्री झाल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. त्यांना पण आता माझी खूपच इच्छा होती आणि आतुरता होती. हळूवारपणे त्यांनी जवळ मला घेतलं आणि घरामध्ये सगळं होऊ लागलं. त्या मला म्हटल्या अरे थांब, तो दरवाजा तरी बंद कर. अचानक पण घरामध्ये कोणी येतं आणि कोणाला समजाय नको की आपलं काय चाललंय ते. मी म्हटलं की बरं ठीक आहे. मी गेलो आणि दरवाजा लावला आणि मी वळू लागलो, त्या कुठेच दिसत नव्हत्या. मी म्हटलं की आता ह्या कुठे गेल्या, तर त्या गेल्या होत्या आतमधल्या रूममध्ये. मी त्यांच्या बेडरूममध्ये गेलो आणि त्यांना पाहून मी अगदी चकितच झालो. रोज मला वेगळ्या दिसायच्या, मात्र आज खरं त्यांचं सौंदर्य माझ्यासमोर होतं की खूपच देखण्या दिसत होत्या. त्या दिवशी जे कापड मी अंघोळ करताना पाहत होतो त्यांनी ते घातलं होतं. अगदीच त्यांना साजेसं असं होतं. मी हळुवारपणे जवळ गेलो आणि नंतर आमच्यामधील प्रेम खुलू लागलं. हळुवारपणे आम्ही एकमेकांच्या मिठीत सगळं विसरत चाललो. त्यांनी माझ्या भावना हळुवारपणे ओठावर घेतल्या आणि मस्तपैकी माझ्या भावना ताजू करू लागल्या. त्यांच्या ओठाचा रस जसा मला स्पर्श वाटत लागत होता, मी अजून वेडापिसा होतो. तिथून मग आमचं प्रेम खुलत गेलं. त्या माझ्या शेजारच्या होत्या, मात्र मी सुंदर क्षणाचा त्या दिवशी त्यांना असा काही आनंद दिला होता. त्या मला म्हटल्या की माझं अख्खं आयुष्य गेलं, पण आजपर्यंत असला तरुण मला कधीच मिळाला नव्हता. पण तुझ्या रूपात एक चांगला जोडीदार आणि तरुण भेटला. आता मी तुझ्यासोबत त्या सुंदर क्षणाचा आनंद असाच घेऊ शकते. मला पाहिजे तेव्हा भेटायला येशील ना. मी म्हटलं हो. त्यावेळेस त्या म्हटल्या की आता मी तुझी आहे आणि तो फक्त माझा आहे. त्यावेळेस त्या मला म्हटल्या की माझं आयुष्य आणि तुझं सगळं तरुणपण तू आता माझ्यावर घालवत जा. मी म्हटलं हो. मग काय, तिथून पुढे आमची भेट नेहमीच होत गेली. त्या दिवशी जर घरातील नळाला पाणी आलं नसतं तर ही भेट होतच गेली नसती. त्यांच्या शॉवरखाली आता आम्ही दोघे पण आस्वाद घेतो. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.